7 वर्ष लय असतात गप्पे. 7 वर्षानंतर यायचं आणि हे असलं बोलायचं. मलाच कळालं काय आता. मी खरंच फक्त माझा विचार करतोय का? माझा राग चुकीचा आहे का? आपे का आलीस तू परत? का? बाबांसाठी. तू बाबांसाठी ग्रीटिंग करतोयस? हो मा, ते आल्यावर मी त्यांना देणार आहे. अर्जुन, तुला एक मुलगा आहे. 7 वर्षात तू त्याला एकदाही भेटायला आला नाही. तुला काल त्याची आठवण झाली का? कारण मी इकडे राहायला आली माझ्या कामासाठी. तू वचन घेतलं होतंस ना, अमोलला त्याच्या बाबांबद्दल काही कळलं नाही पाहिजे. आणि आता मी 7 वर्ष झाले ते वचन फक्त पाळतीये. आणि तुम्हाला असं जाणून देतोय जणू या सगळ्यात मी एकटी चुकलीये. तू तुझ्या डोक्यात इतका राग घेऊन बसलायस ना की काय चूक काय बरोबर तुला काहीच दिसत नाही, काहीच नाही. आधी सगळं नीट बघायला शिक, मग आपण बोलू. मी आज अर्जुनला एवढं नव्हतं बोलायला पाहिजे का? पण त्याला का कळत नाहीये? हा तोच अर्जुन आहे असं वाटतच नाहीये मला. अमोल पोटात होता तेव्हा केवढं काय काय केलंय त्याने. माझ्यावर प्रेम केलं तेही टोकाचं, आणि राग धरला तोही टोकाचा. पण अर्जुन मला माहिती, तो माझा जुना अर्जुन आहे कुठेतरी आतमध्ये. कुठं हरवला अर्जुन? आणि येते घेऊन गेली त्याला. सगळ्यात फक्त मी एकटा नाही चुकलो. म्हणजे चुकलो असेल मी, पण फक्त एकटा मी नाही चुकलो. ह्यात तुझी पण तितकीच चूक आहे. तुला मान्य आहे का ग तुझी चूक? येशील पुढं कधी? लग्नाच्या वेळी वचनं दिली होतीस तू. आयुष्यभर साथ सोडणार नाही, विश्वास नाही तोडणार. ती पाळली नाहीस ना, म्हणून आपल्या आयुष्याचा अल्बम रिकामा आहे. अमोलला एकत्र वाढवण्याचं स्वप्न आपण बघितलं होतं. माझ्यासाठी ते स्वप्नच राहील. अमोलला मोठा होताना बघितलंस तू. अमोलला पहिल्यांदा चालताना बघितलंस तू. त्याला पहिला शब्द उच्चारताना ऐकलंस तू. तो बाबा म्हणलाय का ग कधी? बेस्टीज बाबा ओके डन. मा, हे बघ, बाबा वनवासून परत आले ना की मी त्यांना हे देणार. मी अशीच नेहमी चित्र बनवून ठेवणार. माझ्या बाबांनी ज्या ज्या गोष्टी मिस केल्यात ना, त्या सगळ्या त्यांना समजतील. अर्जुन, अर्जुन, विनय काका, तूच हाक मार, तुझंच ऐकेल. अर्जा, हे अर्जा, चल की जेवायला. कदम, तुम्ही घ्या जेवून, मी आलोय बाहेरून खाऊन.
खरं का? हो हो खरंच. खोटं बोलतोय ना? होय, पण आता नाही यायचं तो. नक्की काय झालंय मामांजी? अगं, काल तो आप्पीच्या घरी गेला होता, तर तिथं त्याला सरकार आणि रुक्मिणी दिसली. काय 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 बोलतोय काय विनय काका तू? मग चिडणारच ना भाऊजी? पण आपण तिनं त्यांना बोलवलं, त्यांना, आणि आपल्याशी एकदाही बोलली नाही. बघा की अजून पण सरकारांना पाठीशी घालताना तिला लाज नाही का वाटत हो? आणि तिला समजत नाही का त्यांनी काय केले ते? समजतं, पण बोलता येत नाही ना. कलेक्टर आहे ती. आता एवढी मोठी झाल्यावर चूक कशी मान्य करणार? काय ग, असं नाही वाटत मला. काका आता तरी तिची बाजू घेणं बंद कर. नाही र, तिची बाजू नाही घेत मी, पण ती असा विचार करेल असं वाट. काका तिनं संबंध तोडलेत म्हणजे सगळ्यांशीच तोडलेत असंच वाटत होतं मला. नाही नाही, तिला फक्त आपल्यापासून लांब राहायचं. काय माहित, पण ती गेली पुढे तिच्या आयुष्यात. तिच्याकडे अमोल आहे, त्याच्याकडे बघून ती जगेल. पण अरे अर्जुनचं काय? बघा ना भाऊजींनी कसं कोंडून घेतले स्वतःला. जेवले नाहीत का काही नाही. ना पोरग सोबत आहे, ना तो दुसरं लग्न करायला तयार होतं. त्याच आठवणीत किती दिवस राहणार आहे अजून काय माहित. होय, खरं आहे र. काका बास, आता अपर्णाची आशा आत्ता या क्षणाला मी सोडली. मी तर केव्हाच सोडली. नाही ती येणार ना, ती अमोलला आपल्याकडे परत पाठवणार. त्यामुळं तिला आता काय करायचं ते करू देत. आता अर्जुनला त्याच्या या दुःखातून मी बाहेर काढणार म्हणजे काढणारच, आणि त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करून देणार आहे मी. गुड मॉर्निंग. आप्या, अगं तुला कसं काय कळलं आम्ही आलोय म्हणून? बापू, झोप झाली का तुझी? नाही, रात्री पण उशिरापर्यंत काहीतरी काम करत बसलेलीस. 5-6 तासांची झोप पुरे होते आता. अगं काय दगदग होती तुझी बाळा. हो नाही बापू, उलट इथे आल्यापासून सगळं आरामात चाललंय. खरंच. बापू तिकडे तरी ती एकटी होती अमोल सोबत. हा म्हणजे घरात माणसं होते. पण घर तर तूच सांभाळायचीस ना. हा बापू, खरं सांगू का, अमोल शाळेत जाऊ लागला ना तेव्हापासून मी रोज त्याला डबा बनवून देते. या माझ्या गडबडीत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं नकोय मला. दिदे, अगं तू अजिबात असलं मनात आणू नको. अगं तू केवढं भारी सांभाळलंय अमोलला. अगं होय आप्या, पोरग कसलं चुनचुनीत आहे, हुशार आहे आणि हजर जबाबी पण आहे. हो दिदे, खरंच तू त्याची आई पण झालीस आणि बाबा पण. नाही तिप्या, एकतर अमोल आशात त्याच्या बाबांची खूप आठवण येते. मी त्याचा बाबा कधीच नाही होऊ शकत. आप्या, असं अजिबात नाही. आता अमोल मोठा व्हायला लागलाय, त्याला कळायला लागलेत गोष्टी. आता प्रश्न तर पडणारच ना. त्यात सरकार आणि रुक्मिणी काकी पण येऊन गेलं, त्यामुळे 100% त्याला असं वाटत असणार आहे की आपलं बाबा पण इथंच कुठं तर आहे. आप्या, अर्जुनचा विषय सोडवू आपण, पण तू अशी स्वतःला कोसत बसू नको. मला नाही आवडणार ती. दिदे, आज कुठली भाजी केली का तू? मेथीची. बापू. होय का दिदे? अमोलला पण दाजींसारखं पालेभाजी आवडतात काय? हो, नाही म्हणजे मेथीची भाजी, आळूची वडी. सगळं त्याच्यासारखंच आवडतात. बघा बापू, नियती कनेक्शन. कितीतरी लांब असलं ना तरी पोराकडे आई बापाची गुण येतातच. बरं चल, मला उशीर झाला, येतो मी. हो. बापू चला. होय, फक्त गुण येऊन काय उपयोग आहे? अर्जुन इकडे असतात तर दोघांनी सोबत एकमेकांना बरोबर जेवण केलं असतं. तेव्हा गुणासोबत प्रेम आणि जिव्हाळा हे दोन्ही अमोलला मिळालं असतं ना. तो आता परत कधी मिळणार आहे त्याला? हे घ्या चहा. वा, काय हो, भाऊजी अजून उठले नाहीत का? अगं उठलाय तो, आवरतोय. रात्री उशिरा झोपला ना. हा, विचार करत बसला ना की झोपतच नाही लवकर.
अर्जुन. हा अगं येतोय आवरतोय. अगं तू नाश्ता करून घे ना. नाही नाही, मी नाश्ता करूनच आले. अगं चहा तरी घे. चहा चालेल, पण बाबा तुम्ही नाही ना घेत चहा? नाही नाही आर्या, मामनजी चहा नाहीत पित आता. आणि तुला माहितीये का, मामनजी डॉक्टरने दिलेली पथ्य अजिबात पाळत नाहीत. हा म्हणजे तू दिलेली पथ्य व्यवस्थित पाळतात. अरे बेस्ट आहे की मग. बरं तुम्ही गप्पा मारा, मी चहा घेऊन आले. आर्या, आई कशी आहे ग? आई मस्त आहे. म्हणजे आता रिटायर झाली आहे तर तिचं चालू असतं आपलं काही ना काही. आणि त्यांना वाचनाची पण आवड आहे ना ग? वाचनाची तर आहेच, पण लिखाणाची प्रचंड आवड आहे. छोट्या छोट्या कथा लिहित असते. अरे वा, चांगलं आहे की. आणि उरल्या वेळेत माझा पिच्छा पुरवते. का ग? लग्नासाठी माझ्या. म्हणजे माझे वडील गेल्यानंतर सगळं काही आईनीच बघितलं ना. ती पण थकली आता. तिला असं वाटतं ना की माझं लग्न झालं ना की मग ती मोकळी. अगं असं वाटणारच ना त्यांना. आर्या, तू तुझ्या हिमतीवर पोलीस झालीस, आईला सांभाळतेस. खरंच तुझं कौतुक आहे या ठिकाणी. थँक्यू सर. मला माझं काहीच वाटत नाही. म्हणजे सतत आईचीच काळजी वाटते. माझं लग्न झाल्यानंतर ती एकटी पडेल ना. अगं आर्या, बरोबरच आहे की तुझं. हो ना वहिनी. म्हणजे मला लग्न करायला काहीच अडचण नाही. पण माझं जिथे पण लग्न होईल ना, मी आईला माझ्या सोबत घेऊन जाईन. जा जा. हा परत तसा पोरगा भेटला पाहिजे. पण तेच तर ना बाबा. म्हणजे मला हा जॉब पण नाही सोडायचा आहे आणि आई पण सोबत हवी आहे. तसं मी 1-2 मुलांना भेटली लग्नासाठी, पण ते मला एवढे ओपन माइंडेड नाही वाटले. हा, पण असा मुलगा मिळाला तर लग्न करशील ना? हो नक्कीच. ठीक आहे, मग माझ्या नजरेत असा मुलगा आला तर मी सांगेन तुला आणि आईला. नको हा. म्हणजे जे काही सांगायचंय ना ते मलाच सांगा. नाहीतर तुम्ही सांगितलं म्हणून ना आई मला लगेच लग्न मंडपात उभी करेल. आर्या, आणखी काय अपेक्षा आहेत तुझ्या मुलाकडून? स्वप्नील सर, आता मला चहा प्यायला बसून ना तुम्ही माझा चांगलाच इंटरव्ह्यू घेताय. अगं आर्या, आता तू पण घरचीच वाटतेस ना? वाटते नाही हा वहिनी, घरचीच आहे मी. हा हेच, म्हणूनच आम्ही पण शोधतो मुलगा. काही जास्त अपेक्षा नाही आहेत माझ्या. त्यांनी मला समजून घ्यावं, माझ्यावर प्रेम करावं, माझ्या कामामध्ये. आणि मी आईला सांभाळते त्या गोष्टींना विरोध करू नये म्हणजे झालं. चालेल, तुला पाहिजे तसा शोधूया आपण. काय आर्या, मला पटकन आहे ना ह्याला सोड, आपल्या समर कॅम्पला. अरे अर्जा, नाश्ता तरी करून जा. रात्री बी काय खाल्लं नाही तू? नाही कदम, तिकडच खातो. मुलं वाट बघत असतील, निघतो. येते हा. बघा, जेवण करताना म्हणू नका गाणी, नाही तर लागल उचकी, प्यायला लागल पाणी. मास्तर, हो, तुम्ही जेवणार नाहीत का? अरे बाळांनो, तुम्ही जेव्हा पोटभर, तुम्ही सगळेजण जेवलं ना की माझं पण पोट भरतं. चला करा सुरुवात. जरा रोज रोज भारी चपाती खाऊन कंटाळा आलाय. थँक्यू. मास्टरांचं पार्सल. मला बोर झाली आता चपाती भाजी. काहीतरी दिमाग लावलाच पाहिजे. मास्टर, काय रे सिंबा? तुमच्यासाठी डबा आणलाय. माझ्यासाठी? हा, तुम्हाला चपाती भाजी आवडते ना? होय, बघू. सिंबा, तू सगळं लक्षात ठेवलं? माझं सगळं लक्षात राहतं मास्टर. अरे पण तुझा डबा मी खाल्ल्यावर तू काय खाणार? मी आता खाईन काहीतरी. असं नाही, काहीतरी खाल्लं पाहिजे ना. मास्टर, तुम्ही कसं सांगता की वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून बघितल्या पाहिजे? हा, करून बघितलं तर पाहिजे. तसं वेगळं वेगळं करून पण बघितलं पाहिजे ना. हा, पण काय खाणार ना वेगळं वेगळं असं? वेगळं म्हणजे हे काय? हे चायनीज.
चायनीज आहे, पण तुला नको ना, म्हणजे खाऊन आहे ना लहान मुलांनी म्हणून. पण मास्टर हे वेगळं आहे ना जरा. कसं काय बाबा वेगळं आहे ते? ते दुसऱ्या देशातले ना म्हणून वेगळं आहे. सिम्बा तुला चायनीज खायचंय का? मास्टर मला वेगळं काय ते खायचं होतं. ठीक आहे, आता चायनीज तर चायनीज. तू 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 आहे ना, तू लय हुशार आहे हा. तू बरोबर मला गुंडाळतो आहे का नाही? नाही नाही मास्टर. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, खाऊ आपण, पण सारखं सारखं खायचं नाही. त्यांनी केस लाल होतात लाल. अहो मास्टर मग कधीच खाऊ देत नाही. मी लास्ट टाइम उत्तराखंडला होतो तेव्हा खाल्लेलं. खरं? खरं. बर ठीक आहे, खाऊ आपण चायनीज, पण तू डबा पण खाणार ना? हो थोडा खाईन. चला बसूया. चल. हा 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 सिम्बा, भाजीचा काय मस्त वास येतोय रे. माझी माँ बेस्ट जेवण बनवते. हा हे बघ, आपण चायनीज खाऊच, पण तुझ्या माने एवढे प्रेमाने बनवला का नाही डबा? तर मग पहिला घास तू हा खा. हा तुम्ही मला बनवलं ना, मग मी तुम्हाला बनवणार. सिम्बा, अरे तुझ्या आईच्या हातात जादू आहे रे. कसलं भारी जेवण बनवलंय. हा खातो ना. चकुले खरंच चापी देऊन दिल्या. मग दुसरं कोण कशाला देईल? खा की लवकर. हा हो खातो ना. काय झालं मास्टर? 7 वर्ष मागे गेलो रे एकदम. म्हणजे काय नाही, चला जेवायला सुरुवात करू. चला. मास्टर रोज डबा खात जाईल तुमच्यासोबत. रोज डबा खात जाईल म्हणजे रोज तू तुझा डबा मला देणार आणि माझं मागवलेलं पार्सल तू खाणार, हो ना? हो मास्टर. हो. नाही 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 नाही. नाही 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 नाही. अमोल, अमोल, बापू, अमोलला बघितलं का? अगं हे बघ की मला कामाला लावून कुठेतरी गेलाय. हो का? अहो त्याची बॅगच सापडत नाहीये मला. आप्या ते बघ तिथे आहे. इथे बॅग. डबा काढायचा हो त्याचा. तुम्हाला चांगलंच कामाला लावलंय की. हो. आप्या काय ग? काय झालं? बापू झालं का माझं येलो पेन? हा होते होते. काय झालं आप्या? हे काय? तू सगळा डबा संपवलास? माझ्या फ्रेंडनं पण खाल्लं थोला. ते म्हणत होते की आम्ही एवढं बाहेर जेवण कधी जेवलोच नाही. मग मी म्हणतो त्यांना माझी मा आहेच बेस्ट. अगदी खरंय बघा अमोल. बापू, अहो पण माझा विश्वासच बसत नाही यावर. तिखट झाली होती का खारट झाली होती भाजी? काय झालं होतं? आवडली नाही का? नाही मा, भाजी एकदम परफेक्ट होती मेथीची. तुला खरंच आवडली? हो मा. अगं मी नसतं खाल्लं तर माझ्या फ्रेंड्सनी
सगळं खाऊन टाकलं असतं मा मी आलोच नसतं. थँक्यू मा. ए मला कोणी थँक्यू म्हणत असतं का? मा थांब ना. इकडे काय झालं?